नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत असं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओची सुरुवात मालवणी भाषेतून करते कारण मी आता गावा केले आणि ही बघा कालच्या पावसात गावलेली कुर्ली आम्ही बांधून ठेवली आणि पोरा येऊन बघतात आणि खेळतात त्याच्याबरोबर। तर चला आता आम्ही चाललो हनुमंत गडाक। खूप दिवसांची इच्छा होती या गडाक जाऊची पण कधी योग नाही होतो, तर आज म्हटलं आज जाऊया। तर ही मालवणी भाषा माझी मध्ये मध्ये येतली, खूप काय मालवणी येईना नाही मात्र तरीसुद्धा मी या बोलायचा प्रयत्न करतले। ही आमची पान्नी आणि हैसून आता मी खाली उतरते। ह्या गावठणवाडी आहे ही आणि आपणाक आता खालती उतरायचं हा म्हणजे देवळाकडे जाऊचा तर आपली गाडी असा आणि थैसून मग नंतर आपण गाडीन जातलो। पान्नीच्या दोन्ही बाजूक जर तुम्ही बघशात तर हे भोपळींची बागा असत आणि मध्ये नारळाची सुद्धा असत। या गावाचा जो मुख्य पण आता सगळ्या या पोपळींच्या बागांवरती चलता, तशीच काजूची सुद्धा झाडं असतात त्यांका आणि भरपूर अशी बागायती शेती, त्याच्यामुळे या सगळा गाव संपन्न दिसता आणि खूप थंडावं असता। मे महिन्यात जरी तुम्ही इल्यात तरी पाण्याची बिलकुल कमतरता नसता आणि पाणी तर इतक्या थंड असताना काय फ्रीजचा पाणी तुमका पिऊची पण गरज लागणार नाही, इतक्या गार पाणी असता। आणि तुम्ही बघू शकता हिसून खाली जाऊन जो रस्ता हा तो सुद्धा एकदम भारी आहे। तुम्ही आतेच्या चेडवाच्या लग्नाक आम्ही गावा गेलेलो आणि काल लगीन झाला, सगळं आटापला आणि आज थोडी अशी सुट्टी होती म्हणजे भावान सुट्टी घेतलेली, तर म्हणायला लागलो चल आम्ही जाऊया थोडा काहीतरी बाहेर फिरा नेऊया म्हणून आम्ही आता निघालेलो असू। तर हनुमंत गडाक जाऊया आणि तो का दाखवत आहे खूप हिरवळ आणि खूप मस्त असं वातावरण असतात आहे। मामाणी येतं मामीला घेऊन जाऊया। हे असणी गाव, तालुका सावंतवाडी आणि जिल्हा सिंधुदुर्ग आणि इथून फुकेरी गावात आपल्याला जायचं आहे, जे की खूप वरच्या भागामध्ये येतं हे गाव आणि खूप सुंदर असं गाव आहे। तर त्या गावामध्ये हनुमंत गड आहे, तर तिथे आपण आता जातोय आणि अर्ध्या तासाचा हा सगळा रस्ता असणार आहे आणि अर्ध्या तासात आपण पोहोचून जाऊ। चला तर आमचं जे गाव आहे ते डोंगराच्या पायथ्याला आहे आणि आता जिथे आपण जातो ना ते डोंगराच्या अगदी वरच्या भागामध्ये जाणार आहोत। हा माझा भाऊ आणि नम्रता दोघंही आमच्या सोबतच आहेत। चला होय येतो ना, जाऊया चला। हनुमानगडाच्या अगदी पायथ्याला गाडी जाते, पण आता काल रात्री खूप जास्त पाऊस झाला आहे आणि त्याच्यामुळे इथं दरड कोसळलेत पुढे आणि त्याचबरोबर इथं बघा थोडा मोठा दगड आहे, तर गाडी साईडने घेऊन आम्ही जातोय पुढे। इथे आता हा छोटासा धबधबा लागलाय। आमचं जे गाव आहे त्याला संपूर्ण जे पाणी मिळतं ते झऱ्यांचं आहे, झऱ्यांचं एकत्रित केलेलं पाणी आणि इथे आमच्या गावाच्या थोड्याशा वरच्या भागात आलं की असे बरेच छोटे छोटे आपल्याला धबधबे दिसतात, त्यातलाच हा एक आहे। खूप जायला पाहिजे। आता इथून पुढे आपल्याला इथेच गाडी ठेवायची आहे आणि पुढे जायचं आहे कारण पुढे दरड कोसळलेली आहे, खूप माती आली रस्त्यावरती आणि गाडी जाऊ शकत नाही। एरवीच्या दिवसांमध्ये गाडी अगदी वरच्या टोकापर्यंत जाते, पण आता तसं होणार नाही आहे, तर आपण जाऊया आता पुढे। चला तर आता इथे फोटो सेशन चालू आहे आमचं। आता आम्ही पुढे जाऊया, जरा चालत जावं लागेल थोडंसं। चला तर चला पुढे जाऊया आम्ही हनुमंत गडाला आणि हे गाव आहे फुंकेरी ना, फुकेरी गाव, फुंकेरी यासाठी आपलं। चला तर आता जाऊया आम्ही पुढे। रस्ता झालेला आहे पण हे जरा पोहोचवते ना पावसाळ्यात। त्याला कासवाची पाठ म्हणतात बघा, दिसतं कासवाचं तोंड, ते तोंड थोडं वरती चढाव आहे म्हणून जरा दम लागलाय चालता चालता। पाय दुखणार
ही कासवाची पाठ दिसते बघा, पाठ आणि वरती तिचा डोकं आलंय. माता आवाज बघ कसा होतोय, चढणीला. बाबा सगळ्यात पुढे चालले. आणि हे बघा फुकेरी गाव दिसतंय खाली खाली ना. हा, हे जे घरं दिसतात बारकी बारकी ती फुकेरी गाव आहे. चाललेत आता हळूहळू सगळे. दम लागला आम्हाला. हो बाबा. ती कासवाची हातात तोंड ना आणि मध्ये घोळ ना मोठी गॅप येते खालते आणि त्याच्यानंतर तू सांग, मी गाईड नाही, आपला घरातला गाईड आहे. ही तटबंदी आहे. ऐक खूपच आली. ही बघ माती पडली. साकव गाडी आली नाही, पण हे दगड आहेत ना. नाही वर भाऊजी खूप आहे. गाडी त्याच्यासाठी खाली ठेवावी लागली. हे आपली जुनी साकव लोक बनवायची तशी शिडीसारखा वापर करतात त्याचा. चला, माती आली कोसळून सगळी पावसात. माती त्रास देते पावसा. हा ना, ते बरं पडतं आपलं. वर गेल्यावर ना असं एवढा चालून आल्याचं काहीतरी चीज झाल्यासारखं वाटणं. आम्ही थकलो, पोरं पण थकली, सगळेच थकले. आता जाऊन बस. हो थोडंच आहे आता. कालच्या पावसामुळे पूर्ण दरडी कोसळल्यात खाली. हा ना, दगडातून झरे झरे. एवढी कशी बाबा, एवढी कशी आली पण ही. हा, कालच्या पावसात नाही. हा, पावसामुळे सगळे कोसळून खाली आले, नाहीतर अख्खा रस्ता. पण मग याची कंप्लेंट विप्लेंट करत नाही करणार ना. पावसातले झरे पिऊ शकतो. हा हा, ते डायरेक्ट त्या दगडात आलंय. आतून झिरपलेलं सगळं. चल, श्रेयस गणेश दोन नावं आहोत का. नंतर ते मालवणी पण बोलाय आम्ही. व्हायचं म्हणजे जरा आपलासा वाटतं. थोडी मालवणी बोलला का. खालते दर्या, खाली फुकेरी गाव. हा, पूर्ण फुकेरी गाव. आणि हे गडावर जाण्यासाठी हा पण फुकेरी गावच ना. एकदम वर गेल्यावर ना तुला तो असा रस्ता पूर्ण दिसणार. हा, अजून वरती चला. होय होय. हे अशी असली रस्ता तर चालायला काय वाटत नाही. चढण असली काय जरा दम लागतात. जून महिन्याची तारीख आहे आज. किती? आज 9 तारीख आहे. हे कोणते झाड आहे काय माहिती बाबू. हा, ती खराब झाली. होय. आता थांबा, मी जेव्हा फुकेरी गावाच्या अगदी टॉप वरती आलोय आणि आता चाललोय गडाकडे. चला आता आमच्या. हा हा हा, ठीक आहे वरची. हा 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 हा, ती गडाची तटबंदी दिसते बघा सगळी. आपल्याला जायचंच आहे वर. हा बघा, रस्ता खचला बघा. गाडी जाते ना. चला, थकले, थोडा आराम करते ना. तर आता जरा बसलो आम्ही, खूप थकलोय तर जरा आराम करतोय. हे बघा सगळे थकले. छोरे बस ना जमिनीवर. आता थोडासा आराम केला आम्ही बसून रस्त्यावरती आणि आता परत चाललोय. मुलं पण थकली होती आणि आम्ही पण थकलो होतो, तर थोडासा आराम केला आणि आता परत चाललोय वरती. चला तर. परत हालत खराब झाली. चला, पाण्याची बॉटल राहिली होती आमची, श्याम घेऊन आला परत. काय ते काय फसली शेरवडा म्हणतात नाही का. नागपंचमीला वापरतात हे का. हा, नागाच्या पूजेसाठी. हा, ही फुलं. हा, फुलं नाही, ते पानं व्हाईट कलरचे. हे बघा, आता ह्या गाव पार करून आपण मागच्या गावातून इकडे आलोय आणि ह्या गावाच्या समोरून आपण वाट काढत ह्या रस्त्यांनी अशी इथून आलो बघा. आणि आता एकदम टॉपला आहोत आपण. आणि बघा
वरती चढायचं. आलो, चला आलो, म्हणजे खूप नाही जास्त आलो. ध्वज दिसतो आपला पॉइंट. चला वरती जायला. हा रे इथून शॉर्टकट मारूया वरती जायला. चला संपलेला आहे आमचा आणि आता आम्ही पोहोचलोय गडावर. स्वर्ग सुख कोकणातलं आणि त्यापेक्षाही मोठं असं या गडावरचं. कोकणात असे भरपूर छान छान असे स्पॉट्स आहेत, त्यातलाच हा एक छान स्पॉट आहे. इतकी वर्ष गावी आम्ही यायचो पण कधी आलो नाही. पहिल्यांदाच आपण आता या गडावरती जातोय. तू मागे थकला. चला तर जाऊया आता आपण पुढे. जवळजवळ 800 फूट उंचावरती हा गड आहे आणि तिथं आपण आता पोहोचलेलो आहोत. मावळा आमचा तयार झालेला आहे गडावरती जाण्यासाठी आणि चला बायले सोबत जात आहे. बायले सोबत गड चढतो आता. चला तर बघा, स्वर्गापेक्षा पण सुंदर आमचा कोकण आणि त्या कोकणामध्ये आमचं गाव आणि त्यामध्ये हा गड. चलिए आगे चलिए, हम आते हैं पीछे पीछे. पुढेच. वाह काय थंड हवा लागते. आता ती थंड हवा याच्यामध्ये मी सांगू नाही शकत कशी लागते, पण एकदमच मस्त. हा एकदम मस्त, म्हणजे थकवा आलेला होता ना जो, तो सगळं आता निघून गेले, कारण इकडे मस्त अशी गार हवा आहे. दाखवतात तुमका. प्रत्येकाने आपापली पोझिशन घेतली. हे बघा बाबा कोणाक दाखवतात, व्हिडिओ काढताय. हे बघा मस्त असं. चला चला आता पुढे जाऊया आपण गडावरती. आता हा गडावरून दिसणारा हा सगळा नजारा मी तुम्हाला दाखवते एकदा परत. हे बघा मस्त अशी हिरवळ पसरली आहे, कारण पाऊस सुरुवातच झालेली आहे. हे बघा मामांचा असताला नाही. चला तर वरती चला जाऊया. चला कॉटन कॅन्डी. ओके डन. तुला एक मस्त हवा लागते बघा. जाऊया आपण गडावरती हळूहळू. हे बघा गडावरून खाली दिसणार आहे. कुठचं दिसतं पाणी मत. हे बघा एंट्री आहे ही नदी. चला रोडा रस्ते गावाने आणा ती बांद्याच्या पुढची ती लाईन मडुरा वगैरे ती लाईन आहे ना, लिहिलेलं आहे ना. काय लिहिला असं. चला माती खाली होतं. हा 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 हे खोदून काढलं बाहेर. ओके. पूर्ण झाकलेलं होतं. हा हा सगळं माती खाली काढलं. किल्ले हनुमंतगड पोचलो आपण. आणि ते पूर्ण असं माती खाली गाडलं गेलं. हा हे अख्खं गड माती खाली गेलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हे बघा दरवाजा आहे गडाचा. हा हा गडाचा महादरवाजा. हे बघा. ओ बाबा इथं काढूया या फोटो. हा पूर्ण माती खाली गेलेला. हा हे काहीच खोदून नव्हतं. काढलं पूर्ण. हे खोदून पुरी माती होती हो. हे पूर्ण अशी हा माती तुम्ही सांगा. नाही होता त्याच्यात आम्ही दिवे रात्रीचे होते. हा करते. असतात काय. चला तर हा आता या दरवाजातनं आपण आतमध्ये शिरलोय आणि उजव्या डाव्या बाजूला बघा ते मस्त असं सगळं पठार रांगा. आणि हे सगळं माती खाली सापडलेलं आहे. जे गाडलं गेलं होतं ना हे सगळं माती खाली सापडलंय. हा हा ह्याच्यावरती शिल्प आहेत कसले कसले. खांब आहेत ते. हा हे खांबावरती पण डिझाईन केलेली आहे. हे सगळं त्यावेळेच आहे. हा संपूर्ण हनुमंतगड. बरेच लोक असं म्हणतात की आम्हाला पूर्ण वर्ल्ड टूर करायची किंवा आम्हाला अख्खा महाराष्ट्र फिरायचा. मी तर म्हणते नुसता कोकण जरी फिरायला गेलो ना तरी आपलं आयुष्य कमी पडेल. इतके छान छान जागा आपल्या कोकणात आहेत. चला
हा हा काढते चल. वाव ये चौकोळ आंबोली बिंबोली. नाही नाही, हे रोड बनवलाय तो कुठला? हा गारपी. हे काय घर दिसतात ते टॉवरच्या खाली. ही घर टॉवर दिसतो. हा चला. तर आपण फायनली येऊन पोहोचलोय हनुमंतगडाला आणि इथे तुम्ही बघू शकता महाराजांची छान अशी मूर्ती स्थापन केलेली आहे आणि खूप सुंदर दिसते ही मूर्ती. आणि त्यातच शिवप्रेमींनी आणि या गावकऱ्यांनी मिळून इथे काही तोफा होत्या, त्यांना छान असं रूप दिलेलं आहे वेगळं, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघ, ही तोफ आहे, ही ओरिजिनल आहे. त्याला प्लास्टिक घेतलं आता पावसामुळे. आणि हे चाकं अच्छा. हा हा हा. आणि जेव्हा गड संवर्धनवाल्यांनी गडाचं पूर्ण हे रिनोव्हेशन केलं हा हा तेव्हा त्या तोफा आणून त्याला ही चाकं वगैरे ऍड करून मग इथे हा म्हणजे तोफा म्हणजे असं कसं तरीच पडून होतं, त्याच्यामुळे मग त्यांनी ते संवर्धन करण्यासाठी ही बाजूची चाकं लावली आणि असं तयार केलं. ओरिजिनल आहे तेव्हाच्या. हो आहे, दिसतातच त्या. ते आता पावसासाठी म्हणून ते सगळं पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे. हे बघा, शिवप्रेमींच्या प्रयत्नांनी आता हा गड अगदी सुंदर असा केलेला आहे आणि राजांची मूर्तीसुद्धा त्यांनी बसवली इथे. आणि बघू शकता खूप सौंदर्याने नटलेला असा हा गाव आहे फुकेरी. आणि खरंच शब्दात न सांगता येण्यासारखं इकडचं सौंदर्य आहे. सगळ्या अशा डोंगर रांगा दिसत आहेत, खाली सगळी गावं आहेत आणि हा गड अगदी उंचावरती आहे. जवळजवळ 800 फूट वरती आपण आलेलो आहोत आता. आणि चला आता जाऊया घरी आपण. केस बांधले. चला आता निघालो परतीच्या प्रवासाला. हो ना. वळून पाहता वाट पावलत अडखळली. हे बघा, इथून पण मस्त दिसतंय. लक्ष ठेव खाली. सॉरी हे गणेशा, खाली तू लक्ष ठेव, कॅमेऱ्याकडे लक्ष नको ठेव. मामा सगळं करणार बरोबर.
गणेशा सावकाश त्या याला पायाला ए हय जरा सावकाश हा. चला आता व्हिडिओ आता आपण हय थांबवूया आणि आम्ही घराक जातो. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसो वाटलो, ह्या गाव आणि हनुमंतगड तुमका कसो वाटलो म्हाका कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक नक्की लाईक करा आणि चॅनल नवीन असल्यात तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ह्यो गड बऱ्याच लोकांका माहिती नाही तर त्यांना पण माहीत जातलो. चला तर